नवी मुंबईच्या खारघरमध्ये अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड। खारघरच्या सेक्टर 13 मध्ये 2 दुचाकी आणि कार फोडल्या। खारघर पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू। पुण्याच्या बालेवाडीमध्ये वाहन तोडफोड करणाऱ्या टोळक्याची बाणेर पोलिसांनी धिंड काढली। 2 दिवसांपूर्वी रस्त्यांवर थांबलेल्या एका कार चालकाची कार आणि इतर वाहनांची तोडफोड केली होती। याच परिसरामधून टोळक्यांची धिंड काढण्यात आली। शिरूर शहरामधील 35 रोड रोमिओ बुलेटस्वारांना शिरूर पोलिसांनी दणका दिला। कॉलेज, शाळा आणि गर्दीच्या ठिकाणी बुलेट सायलेन्सरमधून कर्कश आवाज काढणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई। सायलेन्सर जप्त करत त्यावर बुलडोजर फिरवला। शिरूर शहरामध्ये कचरा डेपोला पुन्हा एकदा भीषण आग। आजूबाजूच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरले। कचरा डेपो तातडीनं इतरत्र हलवण्याची नागरिकांची मागणी। मुंबईकरांसाठी दिलासा। येत्या आठवड्यामध्ये सौम्य हवामान आणि तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज। मुंबईकरांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळणार। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इथल्या T1 आणि T2 परिसरामध्ये प्रीपेड ऑटो रिक्षा सुरू होणार। 1 जूनपासून प्रीपेड ऑटो रिक्षा सुरू केल्या जाणार। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा 25 मार्चपासून सुरू होणार। परीक्षेसाठी सर्व व्यवस्था करण्याचे सर्वच संलग्नित महाविद्यालयांना निर्देश। कोस्टल रोडच्या बाजूला उभारण्यात आलेला समुद्र विहार आणि गार्डन लवकरच सुरू होणार। प्रियदर्शनी पार्क ते वरळी या 7.5 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये उभारलं आकर्षक गार्डन। यावर्षी पावसाळ्यापर्यंत हे गार्डन सुरू होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ लेणीमध्ये 70 ते 80 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। मधमाशांच्या हल्ल्यामध्ये एक विदेशी वृद्ध पर्यटक गंभीर जखमी। घाटे रुग्णालयात पर्यटकांवर उपचार सुरू। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळी मुगावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव। उत्पादन घटण्याची भीती। शेतकऱ्यांना बाधित झाडं उपटून नष्ट करण्याचा आणि फवारणी करण्याचा कृषी खात्याचा सल्ला। अमरावती जिल्ह्यातील शिराळा शेतशिवारामध्ये एकाची हत्या। कुऱ्हाडीनं वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना। आरोपी वलगाव पोलिसांच्या ताब्यात। संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमध्ये शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन। भारतीय प्राचीन शस्त्र परंपरा आणि शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन। 350हून अधिक शस्त्र या प्रदर्शनामध्ये पाहता येणार।